नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जुबल 24 भगवान की, देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की, देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की, देवादेव मूलनायक बाल ब्रह्मचारी 1008 मल्लीनाथ भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी जी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसा में विश्व धर्म की, भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी विरचित पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्रीराम कथाची वाचना चालू आहे आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी जो भामंडल आहे त्या भामंडलचा पूर्वभवातील सर्व वृत्तांत आणि भामंडल आणि कथानायक श्रीरामांची पत्नी सीता हे भाऊभाऊ आहेत याचं वर्णन पूर्वभवाच्या अनुसरण आणि कोणत्या कोणत्या घटना हे आचार्य भगवंत यांनी आपल्या ज्ञानाद्वारे सांगितलं। आणि ते कथन ज्यावेळी ते सांगत होते त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ऐकल्या आणि त्यावेळी ज्यांना ज्यांना जे जे नातं माहीत नव्हतं त्या नात्याला माहिती त्या आचार्यांच्या माध्यमातून त्यांना झाली आणि ते त्याच्या माध्यमातून गदगद झाले। आणि त्याच वेळी तिथं सगळ्यांच्या मध्ये बसलेला जो भामंडल होता, विद्याधर पुत्र म्हणून आतापर्यंत ओळखला जाऊ होता, परंतु तो आत्ता खऱ्या रूपानं जनक राजाचा पुत्र आणि श्रीरामांची पत्नी सीतेचा भाऊ होता हे ज्यावेळी आचार्य भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलं त्यावेळी निश्चित रूपानं सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला की अशा घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेच्या माध्यमातून या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। ज्यावेळी हे सगळं ऐकल्यानंतर आता पुढच्या अवस्थेमध्ये त्यामध्ये बसलेला जो भामंडल होता, ज्यावेळी त्या भामंडलानं सर्वभूत हित जे आचार्य होते त्या आचार्य महाराजांना शंका विचारली की प्रभो, चंद्रगती वगैरेने माझ्याविषयी प्रेमभाव उत्पन्न होण्याचे कारण काय
हे मला सांगावं. मगाच्यानं बाकीचा सगळा वृत्तांत भामंडलचा ऐकला. आता स्वतः भामंडल जो त्याची विद्याधर रूपामध्ये पिता रूपामध्ये होता, तो चंद्रगती जो विद्याधर राजा होता, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी एवढा स्नेह वात्सल्य उत्पन्न होण्याचं मूळ कारण काय आहे हे विचारल्यानंतर आचार्य भगवान आता म्हणत आहेत की भामंडल, मी जी पुढची कथा सांगतो ती ऐक. की चंद्रगती आणि पुष्पवती हे जे माता पिता विद्याधर रूपामध्ये तुझे होते, त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी एवढं वात्सल्य, एवढं प्रेम, कारण की तुझ्या प्रेमापोटीच ज्यावेळी त्यांना कळलं की तू त्यांचा मुलगा नाहीस, त्यावेळी त्यांना वैराग्याची प्राप्ती झाली. म्हणून त्या भामंडलने विचारलं होतं आचार्य भगवंतांना की माझ्याविषयी एवढं वात्सल्य आणि एवढं प्रेम त्या चंद्रगती राजाच्या मनामध्ये का होतं, याचं कारण मला सांगावं असं आचार्यांना तो म्हणालाय. त्यावेळी आचार्य महाराज म्हणल्यात, ऐक, मी चंद्रगतीच्या पूर्वातील सगळा प्रसंग आता तुझ्यासमोर प्रस्तुत करत आहे. की जो विद्याधर राजा होता, आता त्याचा वृत्तांत हे म्हणजे माता पिता जी दोघं बी होती, दोघांचाही वृत्तांत आता कथन करल्यात. की एक गोष्ट लक्षात घ्या, ती सगळी कथा पुढं मी चालू करण्याच्या आधीच तुम्हाला सांगतो की कोण कुठल्या भावामध्ये कुणाच्या विषयी कुठलं नातं निर्माण झाले हे सगळं तुम्ही कोण ठरवत नाही. तुमच्या पूर्वभावामधील ज्या ज्या क्रिया घडल्यात आणि ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीनुसार त्याचा संबंध या आत्ता असलेल्या नात्यामध्ये सुद्धा येतोय. आता कधी कधी तुम्ही बघत असशील, कधी कधी अशा व्यक्ती असतात की त्यांना कोण व्यक्ती माहीत नाही, परंतु त्या व्यक्तीविषयी सुद्धा मनामध्ये वात्सल्य आणि प्रेम निर्माण होते. किंवा कधी कधी अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींना कधी तुम्ही बघितलं नाही, कधी ओळखलं नाही, कधी ओळख करून घेतलं नाही, त्यांच्याविषयी सुद्धा मनामध्ये क्रोध निर्माण होते. याचं मूळ कारण काय असेल तर आचार्य भगवंतांनी जसं सांगितले त्या कथेनुसार की मागच्या भावामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनानुसार मनामध्ये प्रेम उत्पन्न होणे, मनामध्ये द्वेष उत्पन्न होणे आणि मनामध्ये क्रोध उत्पन्न होणे, या सगळ्या घटना घडत असतात. आणि आता पुढला वृत्तांत आचार्य भगवंत सांगणार आहेत. एक कर्मसिद्धांत छोट्यासा या गतीवरून आपल्याला कळला की आपल्याला जे काही सगळं मिळायला लागले, सुख दुःख किंवा ज्या ज्या व्यक्तींच्या विषयी ज्या ज्या घटना तुमच्या घडत आहेत त्या सगळ्या मिळाल्यात कुठल्या मागच्या गतीतील तुमच्या काही संबंधामुळं किंवा केलेल्या घटनेमुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. ते मी असून दे नाहीतर मी असून दे नाहीतर मीच असून दे म्हणतात. मी असून देत नाहीतर तुम्ही असून देत. कोणी या पृथ्वी तलावर एकही जीव एकही प्राणी मात्र असा नाही की त्याच्या कोणत्या घटना त्याच्या कर्माशिवाय होतात. सगळ्यांच्या घटना घडणार आहेत. युवाना हे मनुष्य तर सोडा, जे एकंदरीत जीव असतील त्या एकंदरीत जीवांची सुद्धा घटना घडणार आहेत. ते मागच्या त्यांच्या वेगवेगळ्या गतीमध्ये केलेल्या कृत्यामुळेच, त्यांना केलेल्या कर्मामुळेच त्या सगळ्या घटना त्यांना भोगायला लागणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आता चंद्रगतीने विचारले की माझ्या आई वडिलांची स्थिती सांगावं, कारण की त्यांच्या मनामध्ये मी त्यांचा मुलगा नसून सुद्धा एवढं माझ्यावर प्रेम त्यांनी केलं, एवढं प्रेम केले, सगळ्या विद्या सगळ्या कला शिकवल्या, मला राजा बनवलं. आणि ज्यावेळी कळलं त्यांना की मी त्यांचा मुलगा नाही, त्यावेळी त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि ते दीक्षा घेण्यासाठी उद्युत झाले. असं कोणतं वात्सल्य मागच्या भावातलं माझं होतं ते तुम्ही सांगावं असं कथन केल्यानंतर आता आचार्य महाराज पुढची कथा सांगायलेत की दारुग्राम नावाच्या गावामध्ये विमुची नावाचा एक ब्राह्मण होता. आणि त्या ब्राह्मणाची अनुकोशा नावाची एक पत्नी होती आणि त्यांना अतिभूती नावाचा एक मुलगा व सरसा नावाची एक सून होती. नावं ही रामायणातली आहेत. तुमची नावं वेगळी असतात, यांची नावं वेगळी असतात. तर विमुची नावाचा ब्राह्मण, अनुकोशा नावाची पत्नी आणि अतिभूती नावाचा मुलगा आणि सरसा नावाची सून, त्यांच्याकडे काय झालं माहिती काय, एकदा कयान नावाचा एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाचं नाव काय? कयान. तुमच्या गावाचं नाव काय? पुंडरीकिनी. आलतं का नाही यात? तुमच्या गावाचं नाव आहे पुंडरीकिनी. यामध्ये पहिल्यांदा येऊन गेले, त्यामुळे नावं काय घेऊ नका. मूळ मुद्दा काय ते घ्या. कयान नावाचा ब्राह्मण ज्यावेळी त्यांच्याजवळ आला होता, त्याच्यासोबत त्याची उरी नावाची माताही होती. त्या मातेचं नाव काय? उरी. त्याच्यापासूनच उर्मिला झाले. तर इथलं सांगायला सोडा मी.
तर उरी नावाची माता आणि तो कयान नावाचा मुलगा त्या ब्राह्मणांच्या घरामध्ये, विमुची नावाच्या घरामध्ये आला होता. आणि ज्यावेळी विमुच्या घरातील धनाचे व सरसेचे त्या कुणी कयानने अपहरण केलं. जो कयान होता का नाही, त्या कयाननं काय केलं, त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये, विमुच्या घरामध्ये सगळी संपत्ती, धन, वैभव बघितलं. आणि ते बघितल्यानंतर त्यानं काय केलं माहिती आहे, त्या धन संपत्तीला सुद्धा नाही, सगळ्या धन संपत्तीला बी चोरी केला. आणि त्यांची मुलगी जी सरसा होती तिचं सुद्धा अपहरण त्यानं केलं. आणि तिथनं तो निघून गेला आईसह. तो त्याच उद्देशानं त्या घरामध्ये आला होता की सोनं, धन, संपत्ती आणि त्यांची मुलगी हरण करायची, या अपेक्षेनं तो आला होता. आणि ज्यावेळी त्यानं अपहरण केलं त्यावेळी विमोची जो होता तो दक्षिणा मिळवण्यासाठी देशांतरात गेला होता, म्हणजे दक्षिणा प्राप्त करण्यासाठी. कारण की ब्राह्मणांचं काम काय असते, वेगवेगळ्या ठिकाणी मंत्रोच्चार, पूजा, विधी आदी पार पाडायच्या. आणि ते पार पाडल्यानंतर किंवा स्वाध्याय घ्यायचं, ज्ञानामृत द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून दक्षिणा गोळा करायच्या आणि त्या दक्षिणेच्या माध्यमातून आपला परिवार चालवायचा, हे काही ब्राह्मणांचं काम असायचं. त्यातला हा विमोची ब्राह्मण होता. आणि तो सुद्धा दक्षिणा मागण्यासाठी सगळ्या नगरामध्ये इकडे तिकडे गेला होता आणि तो दक्षिणा मागत होता. आणि दक्षिणा मागण्यासाठी गेला होता त्यावेळी ही सगळी घटना देशांतरामध्ये गेला होता आणि त्यावेळी घटना घडली. आणि ज्यावेळी त्या विमुचेला ही सरसा आणि अतिभूती याचा शोकाकुल झाला, म्हणजे ती दोघं गेलेलं आणि पैसा, संपत्ती, सगळं वैभव गेलेलं, त्या दोघांना सुद्धा एवढा शोकाकुल झाला की शोकाकुल झाल्यामुळं त्यानं काय केलं माहिती काय, तो त्या सरसाला आणि धनसंपत्तीला हुडकण्यासाठी सगळ्या पृथ्वी तलावर इकडे तिकडे फिरू लागला. लगेच कोण आपली मनातली जी घटना घडल्या ती लगेच सोडत सुकत नाहीत. आता त्या मुलगीला पूर्ण देशामध्ये इकडे तिकडे नगरामध्ये सगळ्या ठिकाणी तो फुडकालाय. कारण की प्रत्येकांना आपल्या आपली मुलं मुली आणि आपली पत्नी हे सगळे प्रियच असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, पुढं प्रसंग येणार आहे. एक श्रीराम शाहीक सम्यक दृष्टी असून सुद्धा ज्यावेळी सीताचं हरण झालं गेलं त्यावेळी त्यांनी केलेला कल्लोल, त्यांनी केलेल्या सगळ्या घटनी पुढच्या प्रसंगामध्ये येणार आहे. परंतु कोणीही कसाही असला तर तो त्या भावामध्ये असलेल्या नातेवाईकांच्या विषयी कोणती घटना घडली किंवा धनसंपत्ती वैभवाशी घटना घडली तर सगळे शोकाकुल होतात. ही संसाराची आणि प्रपंचाची रीत आहे. त्याच रीतीनुसार तो विमीचे आहे तो पूर्ण पृथ्वीवर भ्रमण करू लागला. आणि त्यानं त्या रीतीने जे विमुचे जे घर होतं ते पुरुष रहित बनलं. तेव्हा चोरांनी नाही उरलेलं सगळं धन बी लुटलं. आणि तो आता ते मुलगीला हुडकायला गेलाय, राहिलेलं धन हुडकायला गेलाय. आता त्यात पुरुष कोण नाही, फक्त ती त्याची पत्नी जी होती, ती पत्नी कोण, अनुकोशाची पत्नी होती. ती पत्नी एकटीच घरात. आता कोण घरात पुरुष नाहीत म्हणलं, चोरांनी डाव साधला आणि राहिलेली जी सगळी संपत्ती होती ती संपत्ती सुद्धा चोरून नेली. दक्षिणा गोळा करून त्यांनी सगळी संपत्ती मिळवलेली. परंतु ती सगळी संपत्ती आता चोरांनी त्या कयान नावाच्या ब्राह्मणानं सगळी चोरी केली, हरण केली. आता हे जे प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळी सगळं धन लुटलं गेल्यानंतर ती वार्ता त्याला कळल्यानंतर तो घाईघाईने परत आला आणि अंगावर फक्त एक जुने वस्त्र शिल्लक राहिलं. आणि अत्यंत वाकूळ झालेल्या त्या अनुकोशीचे त्याने सांत्वन केले. कुणी विमुची. नावं तर खतरनाक आहेत. तर त्या विमुचीनं सांत्वन आपल्या पत्नीचं केलं. आणि पत्नीचं सांत्वन केल्यानंतर तिच्यासह तो कयांची जी माता उरी आहे हिच्यासह तो आपल्या पुत्रास शोधण्यासाठी निघाला. आणि पृथ्वी तलावर तो सर्वत्र भ्रमण करू लागला. तेव्हा अनेक लोकांनी त्या सांगितले की सर्वारीपूर नावाच्या नगरामध्ये एक आचार्य आहेत आणि अवधिज्ञानाच्या साह्याने त्यांनी संपूर्ण जगत प्रकाशित जाणले आहे. आपले पुत्र व सून हरवले असल्यामुळे विमुचे अत्यंत शोकाकुल बनला होता. तेव्हा त्यांचा ठाव ठिकाणा विचारण्यासाठी तो आचार्यांच्याकडे गेला. तुमच्या जीवनात काहीतरी घडलं तर तुम्ही कुणाकडे येत आहे? महाराजांच्याकडं. हे झाले ते झाले, हे सांगा ते सांगा, सगळं सांगताय. ह्याच्या तर जीवनात सगळंच गेले. धन गेलं, संपत्ती गेलं, वैभव गेलं, दक्षिणा गोळा केली ती गेली, मुलगी गेली. आणि त्या आईचं काय झालं, मुलगा गेला आणि सून बी गेली.
सून, मुलगा आणि दुसरी मुलगी ह्या सगळेच गेले. त्या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी आता सगळीकडे ह्यांनी फिरले. परंतु एकाने गोष्ट सांगितल्यानंतर एका ठिकाणी अवधीज्ञानी एक आचार्य महाराज आहेत, त्यांच्याजवळ जावा, तुम्हाला सगळं काही करेन, कारण की सगळ्या विश्वाला त्यांनी अवधीज्ञानाच्या माध्यमातून जाणले, तुम्ही त्यांच्याजवळ जावा. आता हे आपला सगळा ठावठिवा जाणून घेण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तिथनं निघतात. आणि ज्यावेळी ते आचार्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे ते मुनींच्या तपो वैभव पाहून आणि संसाराची विचित्र स्थिती ऐकून, जो विमुची ज्याची मुलगी गेली होती, संपत्ती गेली होतं, ते सगळं तिथलं बघून, आचार्य महाराजांचं संघाचं सगळं दर्शन करून, तिथलं धर्माचं सगळ्या गोष्टी ऐकून तो विमुची त्याला वैराग्य प्राप्त झालं. आता हुडकायला गेलेला परत कशाला येतोय? त्याला तिथंच वैराग्य प्राप्त झालं. कारण की संसाराची आणि प्रपंचाची दशा अशी आहे, हे सगळं ऐकून या संसाराच्या दशेमध्ये मला कोणत्याही गोष्टीत सुख मिळेना हे ऐकल्यानंतर त्या विमुचेला तिथलं सगळी महाराजांची परिस्थिती बघितल्यानंतर त्याला वैराग्य प्राप्त झालं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो त्या महाराजांच्या चरणी निवेदन, आचार्यांच्या चरणी निवेदन करतोय की मुनी, तुम्ही मला मुनी दीक्षा देऊन उपकृत करावे. एक गोष्ट लक्षात घ्या, संसाराची दशा ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना वैराग्य होते, परंतु बरीच जण बाहेर पडतात आणि बरीच जण तिथं अडकून पडतात. आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे वैराग्याचं कथन केलंय. त्यामध्ये प्रसूती वैराग, मशान वैराग, वैताग वैराग आणि ज्ञान वैराग हे 4 प्रकार आचार्य भगवंतांनी सांगितलेत. एक गोष्ट लक्षात घ्या, संसाराच्या आणि प्रपंचाची दशा बघितल्यानंतर बऱ्याच जीवांना वैराग्य होत असते, परंतु जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवांना वैराग्य होते, परंतु त्यातनं संधी साधणारे थोडेच जीव वैरागी ज्ञान वैराग्याकडे वळतात आणि आपली संधी साधून मुनिपदामध्ये जातात. बाकीचे त्यांचं वैराग्य मधनच विरून जाते. आता पहिलं वैराग्य आहे ते सांगतो आणि पुढे जातो. कथा तिथे थांबले. आता मुनिपद घेतलंय त्यांनी, स्वीकारणार आहेत, नारळ तर ठेवलाय, आता पुढे जाणार आहेत. त्याच्या आधी मधल्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. प्रसूती वैराग, ज्यावेळी मातेच्या उदरामध्ये बालक असतोय आणि त्या बालक असताना, उदरामध्ये बालक असताना त्या मातेला जास्त वेदना होत असतात आणि ज्यावेळी त्या मातेची प्रसूती होत असते त्यावेळी एवढ्या वेदना आणि एवढं दुःख होत असते, त्यावेळी त्या मातेला वैराग्य होते. हे संसार नको, हे नको, एवढी वैताग करत्या, रडत्या ती माता की हे सगळं नको, असलं काही नको, काय काय ओरडत असत्या, सगळं करत असत्या. आणि ज्यावेळी थोड्या वेळेनं मुलग्याचा जन्म होतोय, किती चांगलं आहे बघा, बाबांसारखं झाले. हा चालू बघा, आणि संसार चालू. वैराग्यातनं मधनच गाडी फिसकटली. मगाशी एवढं वैराग्य झालं की आत्ता घर सोडतात का त्याच वेळी घर सोडतात कोणास ठाऊक, परंतु लगेच मुलगा झाल्या कुणासारखा, काय किती सुंदर दिसाले, लगेच चेहरा वात्सल्य उत्पन्न होतोय, प्रेम उत्पन्न होतोय, काय काय, आणि परत मोह उत्पन्न होतोय आणि परत संसारात, याला प्रसूती वैराग म्हणतात. त्यानंतर आहे स्मशान वैराग. ज्यावेळी कोणी व्यक्ती वारला किंवा कोण महिला वारली, कोण वारू नये, कारण वारल्याशिवाय राहत नाहीत, कारण की जो येणार आहे, तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणलो नाही बाबा, जो येणार आहे तो जाणार आहे, हा नियम आहे नियतीचा. जो येणार आहे तो जाणार फिक्स आहे, परंतु ज्यावेळी कोणी व्यक्ती जातोय त्यांच्या घरातल्यांना एवढं दुःख होतंय आणि जे त्यांना पोचवायला जाते त्यांना बी दुःख होते. कवा? त्यावेळी होत नाही, पोचवायला जाताना व्यवस्थित जातात. तिथं गेल्यानंतर ज्यावेळी मशानामध्ये ज्यावेळी ते सगळ्या क्रिया पार पडतात आणि अग्नी देतात, अग्नी दिल्यानंतर त्या अग्नीच्या ज्वाळ्यात जळताना नाही, तिथं सगळे असणाऱ्यांना नाही, तिथं वैराग निर्माण होते. ह्या संसारात काही नाही, माझं सुद्धा एक दिवस प्रेत तिथे येणार आहे आणि जळणार आहे, त्याच्या आधी कल्याण करून घ्यायला पाहिजे अशी भावना तिथं सगळ्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये येते. परंतु तिथनं बाहेर आलं की लगेच बायकोला फोन करतात, चहा करून ठेवा, आलो. अजून तिथनं लय लांब यायचं तोपर्यंतच वैराग गेलो बघा. नुसता बाहेर पाऊल टाकलं सगळं वैराग गेलं. आणि वैराग गेलं मग चालू, हा हे कर, पाणी तापून ठेव, अमुक ठेव, तमुक ठेव, सगळं चालू, मोह चालू झाला बघ. ज्या जोपर्यंत त्या आत वेशीमध्ये होता
तोपर्यंत वेशीमध्ये त्या सगळ्या वैराग्याच्या गोष्टी झाल्या आणि तिथनं बाहेर आलेल्या सगळं वैराग्य विरून गेलं. याला म्हणतात स्मशान वैराग. तिसरं वैराग आहे वैताग वैराग. संसारामध्ये प्रपंचामध्ये भांडणं भिन्न झाली, नवऱ्या संग बायको आणि बायको संग भांडताना असं भांडतात, हे संसार बिंसार नको मी सोडून जातो सगळं म्हणतात. आणि सगळं काय 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 बोलतात. एवढं बोलतात मी सांगायची गरज नाही, मी संसार केला नाही सोडा, तुम्हाला माहिती आहे सगळं, तुम्ही संसार करलाय, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एवढं सगळं बोलतात की तुमचं हे नको ते नको, हे करणार नाही, मी जातो सोडून, मी सगळं हेच करतो, सोडतो आणि दीक्षा घेतो असं म्हणतात. आणि आतल्या खोलीत गेली की नाही, नवरा येऊन म्हणतोय नसता मगाशी काय काय म्हणलं ते काय कुठल्या भावाच्या भरात म्हणलो कुणास जरा क्षमा कर म्हणलं की हा चांगला आहे होय तुम्ही चालू बघा. आणि तिथनं राग मोह सगळं उत्पन्न. आता मगाशी जे वैराग आला तो सोडून जातो, आता कशाला सोडून जातो म्हणतात. तर नवऱ्याने सगळं क्षमा मागितली, सगळं झालं की बिरला तिथं वैराग गेलं. कुठलं होतं ते वैराग? वैताग वैराग. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचं जे वैराग्य ठेवलेलं आहे ते ज्ञान वैराग्य. संसाराची दशा आणि दिशा बघितल्यानंतर हे संसार असार आहे, संसारामध्ये काहीही सार नाही, अशी ज्यावेळी कुणाच्या मनामध्ये कुणाचं वाक्य प्रवचन, कुणाची वाणी किंवा शास्त्र किंवा सम्यक दृष्टी जीवाचं पूजन किंवा भगवंतांचं दर्शन किंवा तीर्थक्षेत्रांचं सिद्धक्षेत्रांचं अतिशय क्षेत्रांचं दर्शन केल्यानंतर ज्यावेळी ती ज्ञान वैराग्याची ठिणगी अंतरंगात पडते, ते ज्ञान वैराग्य कधीही मागं सरत नाही. कोणत्याही परिस्थितीला जाऊन ते वैराग्य दीक्षाला धारण करून त्या वैराग्याला प्राप्त करूनच ते थंड बसते, त्याला ज्ञान वैराग्य म्हणतात. वैताग वैराग करताय तेव्हा हळूच ज्ञान वैराग देत जावा. महाराज दीक्षा घ्यालो वे कशाला सांगायला आम्हाने, आम्ही घरात गेल्यावर केलो तर काय केला तर काय होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हे वैराग यायला बी की नाही सातीशी पुण्याचा उदय लागतोय. ज्ञान वैराग्य यायला अंतरंगामध्ये प्रवेश करायला महा सातीशी पुण्याचा उदय लागतोय. या सगळ्या गोष्टी अंतरंगात ज्यावेळी एकावेळी उदयात येतात त्यावेळी त्याच्या अंतरंगामध्ये वैराग्य प्रस्फुटित होते आणि ते प्रस्फुटित झाल्यानंतर ते वैराग्य निश्चित रूपाने त्या जीवाला मोक्ष मार्गावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट लक्षात घ्या. मी सांगत होतो कारण की का कुठं आपला आलतं ते विमुची वैराग्य झाल्यानंतर तो गुरूंच्या चरणावर नारळ चढतो. इथनं मी सांगत होतो वैराग्याचे प्रकार आज आवश्यक आहे. का आम्ही ज्यावेळी ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी करत असताना त्यावेळी या गोष्टींचं ज्ञान आणि भान असणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगवले त्या विमुची वैराग्य झाल्यानंतर त्यानं आचार्य भगवंतांच्या चरणावर श्रीफल अर्पण केला आणि मला मुनिदीक्षा देऊन उपकृत करावे. त्यावेळी आचार्यांनी बी त्यांची योग्यता जाणली आणि योग्यता जाणल्यानंतर त्याचे घडलेल्या घटना सगळ्या आचार्यांना कळत होत्या कारण ते अवधिज्ञानी होते. अवधिज्ञानी म्हणजे काय? अवधिज्ञानींना सगळं पुढचं मागचं त्यांचं काय भाव आहे ते सगळं कळत असतंय, त्याला अवधिज्ञानी मुनी म्हणतात. तुम्ही गेला अवधिज्ञानी मुनी तुमच्याजवळ आले, तुमच्या पुढ्यात बसला तर तुमचं मागच्या भावात काय काय केलं आहे, पुढच्या भावात काय काय केलं आहे हे सगळं त्यांना जाणत असतात. त्यामुळं त्यांनी भव्य जीव आहे असं समजून त्या विमुची मुनिदीक्षा दिली आणि मुनिदीक्षा दिल्यानंतर त्यावेळी तिथं जी अनुकेशा आणि उरी, कोण होती ही उरी? कयांची आई. आणि ही अनुकेशा होती ती कोण? विमुचीची बायको. हे दोघं तिथं होते. तिने बी ऐकायला सगळं विमुची काय काय ऐकायला लागलाय, धर्माचं ज्ञान आचार्य महाराज काय काय सांगायला हे ऐकायल्यात. आणि ज्यावेळी त्या दोघी सगळ्या ऐकत होत्या आणि यांची दीक्षा घेतलेला प्रसंग तिथं बघितले, त्या दोघींना बी वैराग्य झालं बा. ते सगळं बघितले. आम्हाला किती वेळा दीक्षा बघतोय तरी वैराग्य होत नाही. तिथं जाऊन आम्ही बघतोय, टाळ्या वाजवतोय आणि जाताना कशाला काय काय जण तिथं दीक्षा कार्यक्रम चालू असते तिथं बोलत बसला. हा तुझं कसं आहे, तुझ्या सुनीचं कसं आहे, हिच्या सुनेचं कसं आहे, हिजं कसं आहे, तिचं कसं आहे. इथं वैराग्याचा प्रसंग चालू आहे आणि आम्ही काय करलोय संसार. काय उपयोग?
यांनी मनापासून अंतरंगपूर्वक या सगळ्या गोष्टीला ग्रहण केलं होतं आणि त्या ग्रहणतेपूर्वक त्यांनी त्यात इन्व्हॉल्व झाले. म्हणून या दोघींना सुद्धा तिथं बसून ते ऐकल्यानंतर आणि वैराग्याचा प्रसंग बघून त्यांना त्या क्षणी वैराग्य झालं आणि त्यांनी सुद्धा तिथं कमलकांता नावाच्या आरिका होत्या, त्यांच्या चरणावर गेले, त्याने सिरफल अर्पण केला आणि आम्हाला दोघींना सुद्धा दीक्षा देऊन उपकृत करावे असं सांगितल्यानंतर त्या कमलकांता नावाच्या आरिका होत्या. त्या आरिका आपल्या आचार्यांच्या जवळ गेल्या आणि आचार्याने म्हणल्या की अशा या 2 सद्ग्रहस्थांनी माझ्याकडे दीक्षेची मागणी केली, मी काय करू. त्यावेळी त्यांनी अवधी ज्ञानानं जाणलं की ह्या सुद्धा भवजीव आहेत, यांचं कल्याण होणं सुद्धा आवश्यक आहे. त्या कमलकांता आरिकेला सांगितलं की तुम्ही त्यांना दीक्षा देऊन उपकृत करावे. आचार्यांनी तो आदेश दिल्यानंतर ज्यावेळी त्या दोघींनी अत्यंत भावपूर्वक मनपूर्वक सगळ्या त्यांच्या विधी तिथं पार पडल्या आणि ज्यावेळी त्यांनी सगळ्या विधी पार पडल्यानंतर त्या दोघींनी सुद्धा दीक्षा ग्रहण केली आणि दीक्षा ग्रहण केल्यानंतर आरिका वेशामध्ये त्या साधना आणि तप करू लागल्या. संसाराची दिशा आणि दिशा कशी आहे बघा. जे दुसऱ्याचा पत्ता लावायला तिथं आपला पत्ता विसरून गेले, दुसऱ्याचं धन आणि कपडे हुडकायला ते आपली कपडेच काढून टाकली. ही संसाराची दशा आणि दिशा आहे. आम्ही जीवनामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. धर्म, धर्माचे कार्य, वैराग्य आणि धर्माच्या क्रिया ह्या पुण्यानंच मिळतात. ते आली तर संधी कधी सोडायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. यांनी दीक्षा घेतल्यानंतर प्रसंग कसे असतात, मधीच एक दृष्टांत स्मरण, सत्य घडलेलं संस्मरण आठवलं म्हणून सांगतो की यांनी दीक्षा घेतल्यानंतर वैराग्याचे प्रसंग काय असतात. तुम्हाला माहीत असेल, धामणीमध्ये एक सल्लेखना चालू होती. आचार्य वर्धमान सागर महाराज सल्लेखना दिले होते. मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते, आदर्श मुनी, उत्कृष्ट श्रमण मुनी क्षमासागर महाराजांचे एक अनन्य भक्त आणि आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे एक अनन्य भक्त असलेले व्यक्ती, आणि योगायोगानं त्यांना प्रोस्टेटचा कॅन्सर झालता आणि त्यांना ज्यावेळी संघामध्ये मला दीक्षा घेऊन माझं कल्याण करून घ्यायचं अशी भावनेनंतर त्यांना इकडं पाठवलं गेलं आणि ते इकडं आलते आणि दीक्षेची तयार झाल्याने त्यांना महाराजांनी दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर त्यांनी बऱ्याच दिवस चर्या केल्याने एक एक त्याग करत ते यम सल्लेखनाकडे अग्रगमन करत होते, कारण प्रोस्टेटचा कॅन्सर होता त्यांना. आणि उत्कृष्ट त्यांची चर्या चालू होती. आणि आता तुम्हाला माहिती, सल्लेखना चालू झाली की सगळी माणसं बघायला येतात, मग बॅरेट लावले जातात तिथं, मग तिथनं लांबनं दर्शन घ्यायचं, सगळ्यांनी निघून जायचं, ओळीने दर्शन करायचं, हे सगळं चालू होते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलंय. त्यावेळी सगळी घटना चालू असताना एक इचलकरंजीची एक महिला तिथं दर्शन करायला आली आणि दर्शन करायला ज्यावेळी आली त्यावेळी दर्शन केल्यानंतर त्या आजीचं वय किती होतं माहिती आहे? 101. किती? 101 वय होतं त्या आजीचं इचलकरंजीच्या. ती दर्शन करायला आली आणि ज्यावेळी त्या समाधी रूढ असलेल्या महाराजांचं दर्शन केले आणि दर्शन केल्यानंतर ज्यावेळी आचार्य महाराजांचं दर्शन करायला गेली त्यावेळी आचार्य महाराजांचं दर्शन केल्यानंतर त्या आजीची काय भावना झाली कुणास ठाऊक. पिशवीतून नारळ घेऊन आली, ती नारळ चोडले आणि आजी महाराजांना म्हणत्या मला सुद्धा दीक्षा द्या आणि सल्लेखना द्या. आता महाराजांना वाटलं चेष्टेनं काहीतरी म्हणत असतील. महाराजी म्हणली बघूया ठीक आहे. तोवर ती आणि परत मंदिरचं दर्शन करून त्या महाराजांचं दर्शन केली आणि परत आली, अनेक दुसरा नारळ घेऊन आले आणि नारळ चढवले आणि म्हणली की महाराज खरोखर मला दीक्षा देऊन उपकृत करा. आता महाराज म्हणतो 2दा नारळ चढून निवेदन केले म्हणजे निश्चित रूपाने यांची भावना आहे. त्यांच्या मुलग्याला बोलवून घेतलं महाराजांनी. मुलग्याला बोलल्यानंतर मुलग्याला विचारलं की असं असं तुमच्या आई म्हणतात दीक्षा देऊन मला उपकृत करावी आणि सल्लेखना द्यावी, काय करू? तेव्हा मुलग्याने म्हटलं दीक्षा देऊन टाका. झालं. त्यांना दीक्षा सगळा मुहूर्त काढला, दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर त्यांनी जी चर्या करायला चालू केली. एक 4-5 दिवस 6 दिवस 7 दिवस त्यांनी चर्या केली आरिकेची. आणि आरिकेची चर्या केल्यानंतर आता म्हणतात मला नियम सल्लेखनामध्ये तुम्ही आरूढ करा. नियम सल्लेखनामध्ये आरूढ केले. 2-3 दिवस नियम सल्लेखना फक्त त्याग करायला पदार्थ केले आणि डायरेक्ट यम सल्लेखना आजींनी घेतली. आणि आजींनी घेतली यम सल्लेखना घेतल्यानंतर अजून ह्यांची बी सल्लेखना चालूच आहे, अजून झाली नाही.
चालू होती आणि 6व्या दिवशी आजींचा नमोकार मंत्र म्हणत म्हणत ज्यावेळी नमो लोहे सव्व हे शब्द म्हणले आणि त्याच वेळी प्राण निघून उत्कृष्ट संलेखना झाली. हे सगळं झालं. त्यानंतर महाराजांची 8-10 दिवसानं महाराजांची संलेखना झाली. परंतु महाराजांच्या मनामध्ये काहीतरी कुतूहल होतं आणि महाराजजी ज्यावेळी त्या माताजी झालेल्यांचे पूर्वाश्रमीचे पुत्र ते आलते त्यांना महाराजांनी विचारलं की मला एक सांगा, संलेखना बघायला आल्यानंतर तुमच्या आईची दीक्षा घ्यायची भाव आणि संलेखना घ्यायची भाव कसे झाले? महाराज, आमच्या आईची संलेखना आणि दीक्षा घ्यायची भाव लगेच झाले नाहीत. आमची आई घरामध्ये आमच्या गृह चैतालय आणि त्या घरामध्ये आमची आई ज्यावेळी आम्ही अभिषेक करतोय, मुलं सगळी, मुलं, माझा मुलगा, माझी नातू, सगळेजण आम्ही अभिषेक, जलाभिषेक आणि शांतीधारा करतात. त्यावेळी ते शांतीधारी बघायला आई बसलेली असते. ते बघून झाल्यानंतर ती अष्टक, पूजन, विधान सगळं करते आणि सगळं झाल्यानंतर काय करते माहिती आहे? आमच्या घरातल्या चैत्यालयामध्ये एका कोपऱ्यामध्ये पिंची आणि कमंडल ठेवले. ती रोज त्याला हात लावून त्याचं दर्शन करणार आणि त्या पिंची कमंडला रोज 45 वर्ष झालं ती म्हणत्या की तू माझ्या हातात कवा येणार. 45 वर्षाचे संस्कार आहेत ते आज उदय झालेत, एका क्षणात उदय झालेत. म्हणून आईची दीक्षा घ्यायची भाव जाणले. हे सांगितलं. ते मुलगा कोण असेल तर महावीर भिवरे, डॉक्टर महावीर भिवरे यांची ती आई होती. भिवरे परिवारातली ती माता आणि त्यांनी उत्कृष्ट संलेखना साधली. एक गोष्ट लक्षात घ्या, मी तर का सांगवले मध्येच थांबून हे उदाहरण सांगितलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळी उत्कृष्ट धर्माचे, धर्मसंस्काराचे, दीक्षेचे आणि बाकीचे समाधीचे आणि मोक्ष मिळवण्याचे सगळे संस्कारचे भावना अंतरंगात कायमस्वरूपी जर भात राहिलो तर एक दिवस उदयामध्ये येणार आहे, नाहीतर 3 काळात येणार नाही. आम्ही कधी करतोय? स्वप्नात तर आम्ही दीक्षा घेतल्या. कोण स्वप्नात दीक्षा घेतलेलं काय? एक तरी व्यक्ती किनी ती एक बी नाही. मी स्वप्नात दीक्षा घेतली म्हणून कोण आहे? स्वप्नात महाराज माता झालाय की नाही? नाही. कधी भावना तर करताय की नाही? राहून दे स्वप्नात. भावना तर करा. रोज रोज झोपताना काय करायचं? झोपायच्या आधी नमोकार मंत्र तर म्हणताय काय? खरं आता भावना करत नाहीत, कधी महाराज झाला नाही, नमोकार मंत्र कसं म्हणताय? बरं ठीक आहे, म्हणताय, तुमच्यावर विश्वास ठेवतो. तर म्हणताय नमोकार मंत्र म्हणायच्या आधी, झोपायच्या आधी नमोकार मंत्र म्हणायच्या वेळी भावना करत जावा की या जगात कोण कोणाचं, घर संपत्ती माझं, हे वैभव माझं, हे पैसा माझा, हे घरदार माझं, आणि हळूच म्हणायचं नवरा बी माझा. जोरात म्हटलं तर काय होईल माहिती आहे? नवरा म्हणणार कोण महाराज आलाय बाबा, कुणास ठाऊक माझ्या बायकोला वैराग झाला. हळू म्हणा. आणि भाव झोपताना काय करा माहिती काय? माझी लवकरात लवकर दीक्षा होऊन समाधी व्हावी. काय बी होऊन दे, माझ्या जीवनामध्ये माझी समाधी मरण व्हायला पाहिजे, पिंची कमोडल सहित. ही भावना अंतरंगात प्रत्येक जैन बांधवांना ठेवणं आवश्यक आहे. काही झालं तरी त्या जीवनामध्ये माझी समाधी पिंची कमोडल हातात घेऊन होणं आवश्यक आहे. ही भावना अंतरंगात कायमस्वरूपी असणं आवश्यक आहे. आम्ही कधी केलतो कोणी कुणास ठाऊक? मला तर आठवत नाही मी कधी केले असेल. फक्त लहानपणी ज्यावेळी की नाही पूर्वाश्रममध्ये, ते सांगतो, पूर्वाश्रममध्ये ज्यावेळी लहानपणी आम्ही होतो त्यावेळी आठवते एक गोष्ट तेवढी धर्माची आठवत्या. जीवनामध्ये कधी धर्माची गोष्ट नाही, धर्माची एक गोष्ट आठवते. तेवढ्या पूर्वाश्रममध्ये लहान लहान छोटी छोटी मुलं होतो त्यावेळी सुपारसागर महाराजी पूर्वाश्रममध्ये श्रावक अवस्थेमध्ये ते ओपन टप जीप घेऊन यायचे होते. वीर सेवादलचं काम करण्यासाठी, बाबासाहेब कुचुनेचं काम करण्यासाठी ते यायचे. आता जे शिरपूरमध्ये चातुर्मासले ते सुपारसागर महाराज ते यायचे आणि जीप घेऊन आले की सगळी मुलं पाठीमागांना जीपमध्ये बसवा, जीपमध्ये बसवा. मग सगळी पोरं पळत जाणार की जीपमध्ये बसवा बसवा, कारण की त्यावेळी ओपन टप जीप मिळणं म्हणजे लय मुश्किल. आता सगळं तुम्हाला मिळाले, सगळं इमानपर्यंत मिळते, परंतु त्यावेळी मिळणं लय कठीण. ते यायचे, बसवायचे आणि काय करायचं माहिती आहे? मंदिरपर्यंत सोडायचे आणि सांगायचे सगळ्या मुलांना की जाताना काय करायचं माहिती काय? मंदिरमध्ये दर्शन करायचं आणि मी चांगलं वागतो म्हणायचं आणि जायचं, नाहीतर उद्या जीपमध्ये बसवून घेणार नाही. मग पोरं जीपमध्ये बसायची अपेक्षा नाही, सगळं बस्तीमध्ये काय येत नसेल तर उगं भगवंताच्या पुढे उभं राहायचं. हां,
सगळं म्हणायचं आणि जायचं. ते काही संस्कार असतील मला वाटते. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनात तुम्हाला कळाले, त्या वयात जर खरोखर कळलं असतं, लवकर लवकर कळलं असतं तर माझ्या मते 8 वर्ष अंतर्मुहूर्त झाल्यानंतरच आम्ही आलो असतो इकडं. कमी वयात लवकर दीक्षा घेऊन लवकर सगळ्या क्रिया केल्या असत्या, पण तेव्हा काय कळलं नाही. तुम्हाला सगळं कळतंय तरी वळ ना, मिस करल्यात बघा सगळे. काय करून उपयोग आहे? आपला प्रसंग चालू आहे, तिकडे जाऊया आता. सगळं ऐकलं. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी निस्पृह होऊन ती तिघही मुनी अवस्थेमध्ये, आर्यिक अवस्थेमध्ये तप आणि साधना करू लागले, ज्यावेळी विमुची, अनुकेशा आणि उरी हे सगळेजण महाराज माताजी होऊन अतिशय शुभ ध्यानामध्ये ध्यान करू लागले, तप करू लागले, आणि सगळ्या तपाच्या क्रिया आधी पार पाडत असताना काही काळ निघून गेला. आणि काही काळ निघून गेल्यानंतर ते तिघांच्या जीवांनी, म्हणजे विमुची, अनुकोशा आणि उरी या तिघांच्या जीवांनी जी दीक्षा घेतली होती, ते तिन्ही जीव समाधीस प्राप्त झाले आणि तिघांनी समाधी मरण उत्कृष्ट साधलं. उत्कृष्ट समाधी मरण साधल्यानंतर ज्यावेळी त्या जीवांनी उत्कृष्ट समाधी मरण साधलं, ते समाधी मरण साधल्यानंतर की ज्यावेळी महाराज माताजी अवस्थेमध्ये असल्यामुळं त्यांनी लोकांतिक आणि ब्रह्मस्वर्गामध्ये गेले, आणि जे अतिभूती आणि कयान त्यांनी ब्रह्मस्वर्गामध्ये गेले. कुठल्या लोकांतिक ब्रह्मस्वर्गामध्ये त्यांनी गेले, आणि ते ज्यांनी महाराज झाले होते, जे माताज झाले होत्या, ते सगळेजण ते महाराज झाले होते ते लोकांतिक स्वर्गामध्ये गेले, आणि जे माता झाले होते त्या ब्रह्मस्वर्गामध्ये जाऊन त्यांनी देवपदाला प्राप्त केलं. आणि जे अतिभूती आणि कयान हे दोघं हिंसेमध्ये होते, चोरी करायचं, दुसऱ्यांना लुटायचं, आपलं गुजराण करायचं, आणि सगळ्यांच्या कुणाकुणाला हरण करायचं, या सगळ्या घटना कायमस्वरूपी ते हिंसेमध्ये प्रवृत्त होऊन हिंसा करत होते. आणि त्या दोघांचं काय झालं, ज्यावेळी त्या दोघांचं मरण झाल्यानंतर ते दोघंही दुर्गतीस गेले, आणि जी अतिभूतीची पत्नी सरसा बलाहक नामक पर्वताच्या पायथ्याशी हरणी झाली. हरण तिर्यंची गतीतील ह्या सगळ्यांना हे सगळं प्राप्त झालं. आणि सगळं प्राप्त झाल्यानंतर ती जी हरणी झाली होती की नाही, ती वाघाला भिवून त्या आपल्या कळपापासून बाहेर पडल्या आणि वनव्यात सापडून मरण पावली. पुढचा प्रसंग सांगायला जातो, पुढं काय काय होते बघा. मरण पावल्यानंतर जे दुःख देण्यात तत्पर अशा पापकर्माच्या उपशन झाल्यामुळे मनस्विनी राणेच्या उदरी ती चित्तोत्सवा म्हणून जन्म घेतली. कुठं आलं बघा. आणि चित्तोत्सवा आठवली काय? ती आठवत्या सोडा, लय मोठी कथा होती ना इथे. चित्तोत्सवा, ती चित्तोत्सवा म्हणून जन्म घेतली, आणि जन्म घेतल्यानंतर ती कन्याहून जन्मली. आणि इकडं कयान जो होता तो मृत्यूनंतर पहिला घोडा झाला, नंतर उंट झाला. उंट तुम्हाला लय माहीत चांगला आहे ना, किनीवाल्यांना उंट लय भारी माहीत आहे. तर उंट झाला, आणि उंट होऊन मरण पावला, आणि धूम्रकेशाचा पिंगल नावाचा पुत्र झाला. पिंगल बी आठवला बघा आता. सगळं आठवलं आता, बरोबर गाडी ट्रॅकवर यायला. पिंगल झाल्यानंतर त्यावेळी अतिभूती जो होता तो संसारात भ्रमण करत क्रमाने ताराक्ष नावाच्या सरोवरामध्ये हंस झाला, आणि तिथं सासनांनी त्याचे सगळे शरीर ओरबडून काढले. त्यामुळे जखमी होऊन तो एका जिन मंदिराजवळ पडला, आणि त्या जिन मंदिरामध्ये एक गुरु यशोमित्रास पुन्हा पुन्हा अरिहंतांची स्तुती शिकवत होते. त्या हंसाने ती स्तुती ऐकली आणि जीवनाचा त्याग केला. त्याचे फळ म्हणून तो नगोत्तर नावाच्या पर्वतावर किन्नर नावाचा देव झाला. कोण सांगितलं? नाव आठवणात वय, ठीक आहे. तर कोणाचं सांगाले, तर ते सांगत होतं की ज्यावेळी ताराक्ष नावाच्या सरोवरामध्ये तो सरोवर हंस होता, त्याची कथा सांगितली. किन्नर झाल्यानंतर त्याचे आयुष्य 10,000 वर्षाचे होऊन तिथून तो मरण पावला, आणि तो विदग्ध नगरामध्ये कुंडल मंडित झाला. आता आठवलं बघा, गाडी आली ट्रॅकवर. कुंडल मंडित झाल्यानंतर त्या कुंडल मंडलीत राजा होऊन तो जन्माला घेतला, आणि पूर्वभावातील संस्कारामुळे पिंगलानं चित्तोत्सवाचे हरण केले. पूर्वभावातले संस्कार होते म्हणून त्या पिंगलानं चित्तोत्सवाचे हरण केले, आणि चित्तोत्सवाचे हरण केले, आणि त्याच्यापासून कुंडल मंडिताने त्या चित्तोत्सवाचे हरण केले. आठवलेलं काय? ती दोघंही हरण करून एका नगराच्या बाहेर एका झोपडीत राहत होते,
आणि त्या झोपडीत त्याला दुसरं काही ज्ञान नव्हतं, कला नव्हत्या, म्हणून तो लाकडं तोडून आपलं जीवन जगण्याचं काम करत होता. आणि त्यावेळी एक दिवस तो कुंडलमंडीत रथातून जात होता. त्यावेळी त्या कुंडलमंडीचं लक्ष चित्तोत्सवाकडे गेल्यानंतर त्याची भावना बिघडली आणि त्याने एका दासीला पाठवलं आणि दासीच्या करवी त्याला हरण करून आपल्याजवळ आणून सोडायला लावलं आणि ते सोडलं. हा कथा प्रसंग कुंडलमंडीचा होता. त्यावेळी त्या पिंगलाची चित्तोत्सव होती. ती चित्तोत्सवाला हरण कोणी केलं? कुंडलमंडितानं केलं. आणि कुंडलमंडितानं हरण केल्यानंतर ज्यावेळी अशा पूर्वभावातील संबंध आणि तो आपणास सांगितला आहे, जो विमुची नावाचा ब्राह्मण होता तोच चंद्रगती विद्याधर झाला. कोण झाला? चंद्रगती विद्याधर झाला. आणि अनुकोशा नावाची त्याची जी पत्नी होती ती पुन्हा या भावामध्ये चंद्रगतीची पुष्पवती नावाची पत्नी राणी झाली, विद्याधरणी झाली. आणि तो कयान तुझे हरण करणारा देव बनला. भामंडलाचं हरण कोण केलं तर माहिती काय? कयान जो होता का नाही, कयान, तो कयान होता. त्या कयानानं देव झालता. तो देव त्यानं भामंडलाचं हरण केलं होतं. आणि सरसा चित्तोत्सवा बनली होती. आणि उरी जी होती, उरी ती विधेया बनली होती. विधेया राणी कुणाची? जनकाची पत्नी म्हणजे सीतेची आई ही बनली होती. हा सगळा प्रसंग कुठनं आणलाय बघा. हा प्रसंग कोण कोण कुठली पात्र कवा कवा कशी गाठली आणि मागच्या जन्मातल्या कोणत्या कोणत्या कर्माच्या उदयामध्ये त्यांनी ही पात्र गाठली आहेत, त्यांच्या पात्रानुसार त्यांना ते कर्म भोगायला लागले हे सांगण्यासाठी आचार्यांनी हा सगळा कयास सांगितला. आणि अतिभूती जो होता, अतिभूती त्या कयांबरोबर अतिभूतीनं सगळं इकडे तिकडे हे केलं होतं. तो भावमंडल बनला. अतिभूतीचा जीव होता तो भावमंडल बनला. आणि या सगळ्या पूर्वभावाचा वृत्तांत ऐकून दशरथाचे डोळे अश्रुजलाने डबडबले आणि त्याने भामंडलास गाढ आलिंगन दिलं. दशरथानं काय केलं? त्या भामंडलाला जाऊन आलिंगन दिला. आता त्या सभेमध्ये सगळे उपस्थित आहेत. आचार्य महाराज तिथं सभेमध्ये सांगाल्यात, तिथं सीता आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, दशरथ आहे, फक्त जनक तेवढा नव्हता. हे सगळे आहेत. आणि त्यावेळी ऐकल्यानंतर दशरथाचे डोळे भरले, तो रडू लागला. कारण की या सगळ्या मागच्या जन्मातल्या या भावाच्या उदयामध्ये, कर्माच्या उदयामध्ये त्यांना हे सगळं भोगायला लागले. अशी ज्यावेळी संकल्पना आली त्यावेळी दशरथांना आपले डोळे पुसले आणि जाऊन त्या भामंडलाला त्यांना आलिंगन दिलं आणि तो ढसा रडू लागला. आम्हाला किती बी ऐका, रडू आले तर आणि परत टावेलनं पुसणार आणि रे माझ्या मागल्या टाकण्या चांगले म्हणले बघा. आमच्या जीवनामध्ये वैराग्याचे प्रसंग, हे ज्ञानाचे प्रसंग कधी निर्माणच होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं दशरथानं ज्यावेळी आलिंगन दिलं त्या ठिकाणी सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांची मने आश्चर्यचकित झाली. कारण की हा सगळा प्रसंग असा होता की त्यांच्या मागच्या भावामध्ये जे घडलेलं होतं ते अतिशय आश्चर्यकारक होतं. आणि आत्ता ज्या जन्मामध्ये सगळ्या घटना घडल्या त्या सुद्धा मागच्या जन्मानुसार होत्या. हे कळल्यानंतर सगळे तिथे बसलेले जे श्रावक श्राविका ऐकत होते ते सगळे आश्चर्यचकित झाले, ही काय घटना घडलेली आहे. आणि हे झाल्यानंतर त्यांच्या शरीरावरील केससुद्धा उभारली ते ऐकल्यामुळं. आणि हे झाल्यानंतर त्यांचं नेत्र आनंद अश्रूंनी चंचल बनले. मुखाकृतीवरूनच भामंडल आपला भाऊ आहे हे सीतेने ओळखलं. आता मगाशी सगळं झाले, ऐकले. आता जे भाऊ म्हणून ओळखल्यानंतर ती पळत गेली आणि अरे भावा, काय झालं माहिती तुम्हाला? भावाला भेटली आणि ती गदगद होऊन रडू लागली. आणि रडत ज्यावेळी ती रडायला लागली त्यावेळी रडायला चालू झाल्यानंतर रडणं तिथं बघून आता तिचा पती श्रीराम तो तिथं जवळ आला आणि त्या दोघांचंही सात्वन करून त्याने बी दोघांना आलिंगन दिलं. की ही घटना काय चालू आहे कुणालाच कळेना. हे कळल्यानंतर बऱ्याच जणांना जाणवलं की या सगळ्या गोष्टीचा संबंध आहे. म्हणून सगळ्यांनी एकमेकांचं सांत्वन केल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या गोष्टी झाल्या आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळी सगळ्यांना राम लक्ष्मण इतर बंधुजनांना मोठ्या तोरीने भामंडलास आदरपूर्वक आलिंगन दिले आणि त्यांच्याशी संभाषण केले. ते बोलू लागला की खरोखर सीता ही तुमच्या घरामध्ये आलेले आहे, हे अतिशय भाग्य आहे असं तो भामंडल म्हणू लागला. आणि हे म्हटल्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये टाईम कुणाचं संपतंय कधी काय सांगता येत नाही. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान अतिशय सुंदररीतीनं आता पुढचं त्या भामंडलाचं आगवानी, जनकाची त्या दशरथ राजाच्या नगरामध्ये आगवानी किंवा आदर सत्कार जो भामंडलाचा मेहण्याचा श्रीराम करतोय याचं वर्णन उद्याच्या भागामध्ये येणार आहे. आणि उद्या आणि काय टर्निंग पॉईंट मिळतोय हे उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान रविसिंग स्वामीजी सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही
आजच्या या भागातून काय कर्मसिद्धांत घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे माझ्या जीवनामध्ये जो गोष्टी घडाल्यात ते सगळे माझ्या मागच्या कर्माच्या उदयामध्ये हा कर्मसिद्धांत आज सापडतोय की मागच्या भावामध्ये मी जे केलेलं आहे ते मला भोगावं लागणार आहे, त्यामुळे ते भोगत असताना मी आनंदानं भोगणं आवश्यक आहे. हा कर्मसिद्धांत आजच्या श्रीराम कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये या कर्मसिद्धांतानुसार आपल्या सगळ्या गोष्टींना हसत सामोरं जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावी एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जो बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की. सुख के सब साथी दुख में ना को, मेरे राम तेरा नाम एक साचा दो जाना को, मेरे राम विद्यासागर की गुण आगर